नमस्कार मित्रांनो, मी अनुप नागपुरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या या यूट्यूब चॅनलला. आपण मागचे 3 व्हिडिओज झाले ज्यामध्ये असिस्टंट टाउन प्लॅनर 2022 प्रीवियस इयर क्वेश्चन पेपरचा ॲनालिसिस करतोय. आजचा हा आपला चौथा पार्ट असेल ज्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 31 to 40 प्रॉपरली ॲनालिसिस करणार आहोत. यासोबतच आपली जी बॅच चालू आहे किंवा आपला कोर्स जो लॉन्च केला होता असिस्टंट टाउन प्लॅनर 2024 च्या संदर्भात हा अजूनही ओपन आहे, ज्यामध्ये प्रत्येक टॉपिक वाईज आपण टेस्ट टाकलेली आहे. सोबतच सेपरेट टेस्ट पेपर तुम्हाला वेगळे घेतले जाणार, ज्यामध्ये प्रत्येक टेस्टच्या खाली त्याचे एक व्हिडिओ ॲनालिसिस सुद्धा आपण देतोय. फुल लेंथ पेपर त्यामध्ये सेपरेट टाकण्यात येणार आहेत. सोबत त्या फुल लेंथ पेपरचं सुद्धा ॲनालिसिस हे जसं या पद्धतीत घेतोय याही पेक्षा वेगळ्या पद्धतीत प्रॅक्टिकल बेसिसमध्ये तिथे आपण कव्हर करतोय. क्लिअर? सो ज्या कुणाला त्या बॅचचा फायदा घ्यायचा असेल किंवा त्याला जॉईन व्हायचं असेल तर तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल करा. अदरवाईज मला मेसेज केला तरीही चालेल. तुम्ही बॅच जॉईन करू शकता आणि येणाऱ्या असिस्टंट टाउन प्लॅनर 2024 च्या पेपरसाठी तयारी करू शकता. तर आजचा जो पहिला क्वेश्चन आहे मित्रांनो, म्हणजेच क्वेश्चन नंबर 31, तो आहे बघा. फॉर अ बिल्डिंग लेआउट परमिशन, a proposal is received by the authority from the owner after the compliance of the objection raised by the authority. Which of the following statement correctly applies regarding the scrutiny fee? बघा काय म्हणतात. एखाद्या ओनरने जर का बिल्डिंगच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा लेआउटच्या परमिशनसाठी जर का ऑथॉरिटीला अप्लिकेशन केलं असेल आणि ज्यामध्ये काहीतरी कॉम्प्लिकेशन्स आले, त्या संदर्भात ऑब्जेक्शन जर का ऑथॉरिटीकडनं घेण्यात आले असतील तर त्या ऑब्जेक्शनच्या रिगार्डिंग स्क्रुटिनी फी द्यायची गरज असते का? सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट लक्षात घ्या, यूडीसीपीआर काय सांगतो? यूडीसीपीआर सांगतोय की एकदा जर का तुम्ही स्क्रुटिनी फी पे केली तर ती स्क्रुटिनी फी तुम्हाला रिपीट करावी लागणार नाही कोणत्याही केसमध्ये. पण जर का रिवाइज परमिशन जर टाकत असेल तर त्यासाठी तुम्हाला सेपरेट स्क्रुटिनी फी पे करावी लागेल. जर का नवीन प्रपोजल असेल, नवीन परमिशन असेल सेम ओनरच्या नावाने, तरीही तुम्हाला सेपरेट स्क्रुटिनी फी द्यायची गरज आहे. पण जर एखाद्या पर्टिक्युलर परमिशनसाठी ऑलरेडी स्क्रुटिनी फी तुम्ही पे केली असेल आणि त्यावर जर काही ऑब्जेक्शन जर का ऑथॉरिटी घेत असेल तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये ती स्क्रुटिनी फी तुम्हाला परत भरायची गरज नसते. म्हणजे इथे जर का तुम्ही ऑब्जेक्शन बघितलं किंवा जर का कंडिशन बघितली, स्क्रुटिनी फी शॅल बी अफ्रेश कॅल्क्युलेटेड अँड लेविड अपॉन. बिलकुल नाही. सजेशन ऑब्जेक्शनच्या केसमध्ये किंवा ऑब्जेक्शन जर का प्लॅनिंग ऑथॉरिटी घेत असेल किंवा ऑथॉरिटी घेत असेल एखाद्या परमिशनच्या बेसिसवर, तर तिथे पुन्हा तुम्हाला स्क्रुटिनी फी द्यायची गरज नाही. स्क्रुटिनी फी शॅल बी अफ्रेश कॅल्क्युलेटेड अँड लेविड अपॉन on the condition that they shall be adjusted along with the scrutiny deposit for a refund after such a completion of certificate is issued. बिलकुल नाही. Scrutiny fee shall be calculated afresh with a 50% concession leviable for such a permission. नाही. No scrutiny fee shall be levied again for such a proposal. फक्त याच पर्टिक्युलर प्रपोजल साठी पुन्हा स्क्रुटिनी फी द्यायची गरज नाही. इन केस तशा पद्धतीने जर का रिवाइज परमिशन असेल किंवा काही बदल करून आलेली असेल किंवा नवीन प्रपोजल सेम ओनरच्या नावाने असेल तर तिथे तुम्हाला स्क्रुटिनी फी भरावी लागेल. पण इथे स्क्रुटिनी फी भरायची गरज नाही. म्हणून 31 ला ऑप्शन 4 हे करेक्ट आहे. क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन नंबर की ऑन अ प्लॉट 32 काय बोलतो बघा. ऑन अ प्लॉट 300 square meter area from the sanctioned layout, you want to construct a residential building on a ground plus 2-story of 450 square meter total built up area including ancillary area FSI. As per the UDCPR, such a building falls under the which category? बघा, दोन टाईपच्या कॅटेगरीज आपण स्टडीज केल्या आहे आपल्या यूडीसीपीआर मध्ये, जी की आहे फर्स्ट लो रिस्क आणि सेकंड आहे मित्रांनो मॉडरेट. बरोबर आहे? मॉडरेट रिस्क ह्या दोन रिस्क आहे, ज्यामध्ये
बघा प्लॉट एरिया किती असायला पाहिजे लो मध्ये, तर लो मध्ये हा अप टू 150 स्क्वेअर मीटर पर्यंतचं प्रावधान इथे दिलेलं आहे. अप टू 150 स्क्वेअर मीटरचं प्रावधान इथे दिलेलं आहे. आणि मॉडरेट साठी 150 टू 300 स्क्वेअर मीटरचा एरिया त्यांनी सांगितलेला आहे. म्हणजे मॉडरेट मध्ये किती 150 टू 300. इथे तुम्हाला कन्स्ट्रक्शन किती करता येतं, तर इथे जो काही एरिया आहे किंवा स्टोरीच्या फॉर्मॅटमध्ये जर का बघितलं तर इथे G+2 और स्टील +3 तुम्ही करू शकता. म्हणजे ग्राउंड फ्लोअर +2 फ्लोअर आणि स्टील +3. इथे सुद्धा तुम्ही G+2 और स्टील +3 फ्लोर्स तुम्ही घेऊ शकता. लक्षात आलंय का? म्हणजेच काय, इथे जो तुम्हाला कंडिशन दिली आहे 300 स्क्वेअर मीटरचा प्लॉट आहे, ज्यामध्ये ग्राउंड +2 स्टोरी घेणार आहे, 450 स्क्वेअर मीटरचा बिल्टअप एरिया आहे. म्हणजे ऑब्वियसली इट कम्स अंडर द मॉडरेट रिस्क. कशात येतो तो? मॉडरेट रिस्क मध्ये येतो. म्हणजे हा क्वेश्चन तुम्ही मॉडरेट रिस्कच्या बेसिसवर स्टडी करू शकता. क्लिअर? हे लक्षात ठेवा, एरिया लक्षात ठेवा, तुम्हाला कदाचित पुढच्या वेळेला कामी पडू शकतो. यानंतर मित्रांनो क्वेश्चन नंबर 33 काय सांगतो? द क्रायटेरिया फॉर अप्लिकेबिलिटी ऑफ इन्क्लुसिव्ह हाऊसिंग फॉर म्युनिसिपल कॉर्पोरेशन डिपेंड अपॉन. बघा, म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या केसमध्ये इन्क्लुसिव्ह हाऊसिंग कशावर डिपेंड करते? कंडिशन लक्षात ठेवा. जर का एखाद्या म्युनिसिपल कॉर्पोरेशनची पॉप्युलेशन 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर इन्क्लुसिव्ह हाऊसिंग कंडिशन तिथे तुम्ही अप्लाय करू शकता. क्रायटेरिया काय असतो की 10 लाख किंवा पेक्षा जास्त असेल. म्हणजेच हे डिपेंड करतं लेटेस्ट सेन्ससवर. पॉप्युलेशन ॲज पर द लेटेस्ट सेन्सस, आणि ते जर का 10 लाखापेक्षा जास्त असेल तर ते तिथे तुम्ही इन्क्लुसिव्ह हाऊसिंग सोसायटी किंवा इन्क्लुसिव्ह हाऊसिंग अप्लाय करू शकता म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या ज्युरिडिक्शन मध्ये. कंडिशन काय आहे? द स्लोप ऑफ द प्लॉट अंडर द डेव्हलपमेंट परमिशन, बिलकुल नाही. द प्रपोज बिल्टअप एरिया अंडर द डेव्हलपमेंट परमिशन, नाही. पॉप्युलेशन ॲज पर द लेटेस्ट सेन्सस, क्लिअर सांगितलंय. लेटेस्ट सेन्ससचा जो काही पॉप्युलेशन क्रायटेरिया असेल त्या क्रायटेरियाच्या बेसिसवर तुम्ही तिथे इन्क्लुसिव्ह हाऊसिंग घेऊ शकता, किंवा तशा पद्धतीने अप्लाय करायचं की नाही करायचं हे लेटेस्ट सेन्ससवर डिपेंड करतं अंडर द ज्युरिडिक्शन ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन. म्हणून क्वेश्चन नंबर 33 ला ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो 34. इन पब्लिक सेमी पब्लिक झोन द फॉलोइंग युजर शाल बी परमिसिबल. बघा काय म्हणतात, इन पब्लिक सेमी पब्लिक. खरं तर पब्लिक सेमी पब्लिक मध्ये आपण काय वापरतो, तर ओल्ड एज होम असतात, हॉस्पिटल्स आहे, सॅनिटरी एरिया आहे, डिस्पेन्सरी आहे, हेल्थ सेंटर आहे, अशा सारख्या कंडिशन आपण वापरतो. जिथे कमर्शियल साठी साधारण 15% म्हणजे कमर्शियलचा जो यूज आहे तो 15% अलाउड केला असतो. लक्षात ठेवायचं. म्हणजे सेमी पब्लिक किंवा पब्लिक झोन मध्ये कमर्शियलचा जो यूज आहे हा 15% अलाउड आहे. इथे बघा रेसिडेन्शियल 25% नाही येणार, हा कमर्शियल 25 दाखवला यांनी. इथे जर 15% असता तर ठीक आहे, विचार केला असता आपण याचा पण इथे 25 आहे. म्हणून काय, इथे जो यूज केला जातो हा होम फॉर द एज्ड, हॉस्पिटल, सॅनिटोरिया, डिस्पेन्सरी आणि हेल्थ सेंटर साठी पब्लिक किंवा सेमी पब्लिक झोन मध्ये अशा पद्धतीने त्याला परमिसिबल केलं जातं. म्हणून क्वेश्चन नंबर 34 ला ऑप्शन 1 हा करेक्ट येतो. सिंपल आहे, खूप अतिशय सिंपल पद्धतीत आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला UDCPR थोडा डीपली जाऊन प्रॉपरली जाऊन समजून घ्यायचं आहे. आपण जो कोर्स घेतलाय त्यामध्ये प्रॅक्टिकल बेसिसवर नंबर ऑफ डायग्राम्स तयार करून दिलेले आहे. तिथे कसा यूज करायचा, कोणत्या फॉर्मॅटमध्ये करायचा, त्याच्या डायग्राम्स आपण सेपरेट काढून दाखवल्या होत्या, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिकली लक्षात येईल. आणि त्याच बेसिसवर आपण हा UDCPR स्टडी केला होता. क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, काय म्हणतात, द लँड्स इन द इंडस्ट्रियल झोन. जी लँड्स आहे इंडस्ट्रियल झोन मध्ये इन डेव्हलपमेंट प्लान, regional plan may be utilized for any other permissible uses in the residential and commercial zone subjected to the provision that in the layout or subdivision of such a land.
बघा, रेसिडेन्शियल आणि कमर्शियल झोनच्या बाबतीत बोलायचं आहे. इंडस्ट्रीयल झोनमध्ये जो की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल जो अलाउड केला जातो त्याच्या संदर्भात बोलायचं आहे, ज्यामध्ये अख्ख्या याच्यात जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला युटिलिटी, ॲम्युनिटी, युटिलिटी, ॲम्युनिटी, युटिलिटी, ॲम्युनिटी, युटिलिटीज आणि ॲम्युनिटीज बद्दल ऑप्शन दिलेले आहे. म्हणजे इंडस्ट्रीयल झोनमध्ये जर तुम्ही बघितलं तर एक लक्षात ठेवायचं, जर का लँड ही 2 हेक्टर पर्यंत जर का असेल, 2 हेक्टर पर्यंत जर का असेल तर 10% 10% एवढी लँड ही रिझर्व ठेवावी लागते युटिलिटीज आणि ॲम्युनिटीजसाठी. आणि 2 हेक्टर पेक्षा मोठं असेल तर 15% प्रावधान तिथे दिलेलं आहे. बघा काय सांगितलंय, जर का अप टू 2 हेक्टर असेल, अप टू 2 हेक्टर असेल तर साधारण 10% एवढी तुम्हाला लँड युटिलिटीसाठी, युटिलिटीज ॲम्युनिटीज साठी ठेवणं गरजेचं आहे. आणि जर का मोर दॅन 2 हेक्टर असेल तर त्या केसमध्ये 15% प्रावधान इथे दिलेलं आहे युटिलिटी आणि ॲम्युनिटीज साठी. लक्षात ठेवा. ओके, आता ऑप्शन चेक करून घ्या. 10% ऑफ लँड शाल बी प्रोव्हाइडेड फॉर द पब्लिक युटिलिटीज अँड ॲम्युनिटीज. 10%, बट ऑन विच बेसिस? 2 हेक्टर और मोर नाही दिलाय म्हणून प्रॉपर नाही आहे. 10% of land shall be provided for the public utilities and amenities up to 2 hectare area and 15% for the area which is over and above the 2 hectare. 15% of land shall be provided for the, हे पण नाही येणार. and measuring more than 2 hectare 10% हा नाही आहे. 2% पेक्षा जास्त असेल तर 15 पाहिजे. म्हणजे ऑप्शन 2 हा करेक्ट येतो. क्लिअर? म्हणजे क्वेश्चन नंबर 35 ला ऑप्शन नंबर 2 हा करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो. क्लिअर? लक्षात ठेवा. इंडस्ट्रीयल झोन मध्ये जिथे रिजनल प्लॅन असो, डेव्हलपमेंट प्लॅन असो, जिथे रेसिडेन्शियल आणि कमर्शियल झोन परमिसिबल केला जातो तिथे काही जागा युटिलिटी आणि ॲम्युनिटीज साठी रिझर्व ठेवावी लागते. 2 हेक्टर पर्यंत जमीन असेल तर तिथे 10% एवढी जागा युटिलिटी ॲम्युनिटीज साठी रिझर्व ठेवणं गरजेचं आहे. आणि 2 हेक्टर पेक्षा जर का मोठी असेल तर त्यासाठी 15% एवढी जागा तुम्हाला रिझर्व ठेवावी लागेल. क्लिअर? पुढे जाऊया. ऑप्शन 2 करेक्ट आहे क्वेश्चन नंबर 35 साठी. पुढचा जो क्वेश्चन आहे तो आहे 36. काय सांगतोय? विच अमॉंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट इन द केस ऑफ FSI in non-congested areas for the residential and residential with the mixed users etc. बघा काय म्हणतायत. क्वेश्चन नंबर 36 आपल्याला बघायचं आहे किंवा क्वेश्चन नंबर 36 मधनं आपण गो थ्रू करतोय. काय म्हणताय? FSI on count of both the payment of premium and maximum permissible TDR loading increasing. बघा कंडिशन काय सांगतायत. FSI on account both payment of a premium and maximum permissible TDR loading increases. बघा एक तर लक्षात ठेवा की जो प्रीमियम आहे हा फिक्स असतो. प्रीमियम असतो हा कायम फिक्स असेल. लक्षात घ्या. प्रीमियम फिक्स आहे मित्रांनो. 35% तुम्ही पे करा. ओके, 35%. आणि जर का एन्सिलरी असेल तर 10 आणि 15 डिपेंड अपॉन द कंडिशन. हा तुम्हाला ठरलेला आहे. म्हणजे प्रीमियम फिक्स असतो, तो वाढू शकत नाही. म्हणजे इथे जी काही कंडिशन दिली आहे इन्क्रीजिंग, ही चुकीची कंडिशन दिली आहे. इन्क्रीज नाही आहे. ऑप्शन 2, FSI ऑन अकाउंट पेमेंट ऑफ प्रीमियम इन्क्रीजेस. प्रीमियम मी आधीच सांगितलं इन्क्रीज होणार नाही. FSI ऑन अकाउंट मॅक्झिमम परमिसिबल TDR लोडिंग इन्क्रीजेस अकॉर्डिंग टू इन्क्रीज इन द रोड विड्थ. एक्झॅक्टली बरोबर. TDR हा वाढवला जाऊ शकतो ऍज पर द डिपेंड अपॉन द रोड विड्थ. रोड विड्थ वाढतंय, TDR वाढवू शकता. क्लिअर आहे? तशा पद्धतीने टेबल नंबर 6.1 मध्ये तुम्हाला दिलाय किंवा चॅप्टर नंबर 6 जर का UDR चा तुम्ही स्टडी केला तर त्यामध्ये क्लिअर इन्फॉर्मेशन दिली आहे. म्हणजेच काय, ऑप्शन 3 हा करेक्ट आहे इन द फॉर्मॅट ऑफ FSI. FSI च्या केसमध्ये हा तुम्हाला एक्झॅक्टली बरोबर आहे. लक्षात येतंय का? FSI ऑन अकाउंट मॅक्झिमम परमिसिबल TDR, जो काही FSI आहे TDR विथ रिस्पेक्ट टू द TDR हा डिपेंड करतो रोड विड्थवर. आणि रोड विड्थ जशी वाढत जाईल तशा पद्धतीने त्याला TDR ला सुद्धा वाढवल्या जाऊ शकतं किंवा त्याचा जो पॉइंट आहे
FSIच्या फॉर्मॅट मधला तो सुद्धा तुम्ही वाढवू शकता. म्हणजेच सेक्शन या पर्टिक्युलर क्वेश्चन साठी ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे. ओके, चला पुढे जाऊया मित्रांनो. 37 काय सांगतो? क्वेश्चन नंबर 37 काय सांगतो? फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेनेंटेड बिल्डिंग हॅव्हिंग अ एज मोर दॅन 30 इयर्स. बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट की जर का एखाद्या बिल्डिंगची एज असेल 30 वर्षापेक्षा जास्त किंवा ती रिडेव्हलपमेंटची बिल्डिंग असेल, मी काय बोलतोय प्रॉपर लक्षात घ्या. जर का एखादी बिल्डिंग ही रिडेव्हलपमेंटसाठी आहे किंवा त्या पर्टिक्युलर बिल्डिंगचं एज हे 30 पेक्षा जास्त आहे म्हणजे रिडेव्हलपमेंट आहे, तर त्या बिल्डिंगचा साठी परमिसिबल FSI काय असेल? ओके, तर लक्षात घ्या. सगळ्यात पहिल्यांदा तर एक लक्षात ठेवायचं की जिथे रिडेव्हलपमेंट आलं तिथे रिहॅबिलिटेशनचा 50% एवढा FSI तिथे फ्री ऑफ कॉस्ट दिला जातो किंवा तिथं तशा पद्धतीचे इन्सेंटिव्ह दिले जातात. 50% एवढे इन्सेंटिव्ह दिले जातात. डोक्यात फिट करून ठेवा. रिडेव्हलपमेंटच्या केसमध्ये जर का FSI वर क्वेश्चन येत असेल, एज असेल, एजेड बिल्डिंग असेल आणि त्याच्याबद्दल जर का FSI बद्दल क्वेश्चन येत असेल तर रिहॅबिलिटेशनचा 50%चा इन्सेंटिव्ह FSI हा तिथे युटिलाइज करता येतो. त्यामुळे डोक्यात फिट करून ठेवा. रिडेव्हलपमेंट आलं, रिहॅब लक्षात ठेवायचं. रिहॅबिलिटेशनचा तिथे 50% इन्सेंटिव्ह तुम्ही युटिलाइज करू शकता. आणि अख्ख्या ऑप्शन्स मध्ये आता बघा, जर का तुम्ही बघितलं तर पहिल्या दोन्ही मध्ये कुठेच रिहॅब वर्ड नाहीये, पण थर्ड आणि फोर्थ मध्ये बघायला मिळतो. बघूया काय म्हणतात. FSI consumed by existing authorized building including TDR, premium FSI, etc plus 50% incentives FSI of the rehab area required for the rehabilitation tenants. इथे काय म्हणतात? Permissible FSI potential under the regulation 6.1 or 6.3 जो की कंजेस्टेड नॉन कंजेस्टेड साठी दिलेला आहे. त्यामध्ये काय येतो? बेसिक FSI, प्रीमियम FSI, परमिसिबल TDR. एक्झॅक्टली बरोबर आहे. ओके, और द FSI consumed by the existing authorized building including TDR. म्हणजे ही पहिली कंडिशन ऑरच्या नंतर जी दुसरी कंडिशन, या दोन कंडिशन पैकी जो कोणता मोठा असेल, विच एव्हर इज मोर, तो इथे वापरल्या जात असतो. लक्षात घ्या. कंडिशन 1 आणि कंडिशन 2 म्हणजेच काय? बेसिक FSI प्लस अँसिलरी प्लस प्रीमियम प्लस TDR हे वापरून जो बनेल किंवा त्या रोडच्या डिपेंडवर जो काही हायर परमिसिबल बनेल, या दोन पैकी जो कोणता मॅक्झिमम असेल तो वापरला जाईल. प्लस ॲडिशन टू दिस 50% incentive FSI of the rehab area required for the rehabilitation of tenants shall be allowed. म्हणजेच काय? तिथले जे काही लोक आहेत त्या वसाहतीचे, त्यांच्या रिहॅबसाठी जो 50% आहे तो तिथे युटिलाइज केला जातो. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 हा करेक्ट आहे. लक्षात ठेवायचंय. रिडेव्हलपमेंटच्या केसमध्ये ऑप्शन नंबर 4 हा करेक्ट आहे. क्लिअर? रिडेव्हलपमेंट आलं, रिहॅब 50% लोकात ठेवा. एवढा वर्ड जरी ठेवला तरी सफिशियंट आहे. आणि कोणत्याही बिल्डिंगचं जे काही असेल ते कंडिशनवर डिपेंड करतं. परमिसिबल FSI पोटेन्शियल अंडर द रेग्युलेशन 6.1 आणि 6.3 या कंडिशनवर डिपेंड करतं, ज्या की कंजेस्टेड आणि नॉन कंजेस्टेड साठी दिलेल्या आहेत. ओके, सो 37 ला ऑप्शन 4 करेक्ट येतं. नेक्स्ट 38 साठी काय म्हणतायत? 38 साठी बघा इथे पण दिलेलं आहे 7.6.2 रिडेव्हलपमेंट ऑफ टेनेंटेड बिल्डिंग साठी. तुम्ही वाचू शकता तुमच्या स्क्रीनवर. तशा पद्धतीने त्याचा आन्सर पण मी दाखवलेला आहे. ओके, चला पुढचा क्वेश्चन 38 साठी काय बोलतायत? फॉर अ डेव्हलपमेंट ऑफ हाऊसिंग फॉर EWS LIG ऑफ द फॉलोइंग कंडिशन. बघा, ज्या वेळेला हाऊसिंग फॉर EWS LIG असेल तर त्यामध्ये 50 स्क्वेअर मीटरचा कार्पेट एरिया असेल. एवढ्यात तर आपण काय करतो? टेनेंट बनवतो. ओके, तेवढे काय करतो? टेनमेंट्स बनवतो. ज्याचा क्रायटेरिया, ज्याचा एरिया
किंवा कार्पेट एरिया 50 स्क्वेअर मीटर पर्यंत असेल त्यासाठी. पण सोबत 40% पेक्षा ते जे काही टेनमेंट्स बनवतो ते 40% पेक्षा ते जास्त नसायला पाहिजे, ज्याचा एरिया 30 किंवा ज्याचा कार्पेट एरिया 30 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त नसायला पाहिजे, अशी कंडिशन एक दिलेली आहे. ज्यामध्ये बघा, द ओनर कन्स्ट्रक्ट द हाऊसिंग फॉर EWS LIG इन द फॉर्म ऑफ टेनमेंट्स ऑफ साइज अप टू द 50 स्क्वेअर मीटर कार्पेट एरिया on his plot, then out of the total tenements at least 40% tenements shall be carpet area not more than 30. म्हणजे जेवढे काही टोटल तो टेनमेंट्स बनवत असेल ते 50 स्क्वेअर मीटरचे बनवत असेल तर यामध्ये टोटल टेनमेंट्स पैकी 40% तरी टेनमेंट्स असे असायला पाहिजे ज्याचा कार्पेट एरिया 30 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त नसायला पाहिजे. 30 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त नसणं गरजेचं आहे. ओके, आता मित्रांनो इथे बिल्टअप एरियाच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला दिलेला आहे. ओके, सो द टोटल टेनमेंट्स बघा, आणि 40% फक्त एकाच मध्ये दिला आहे, इथेच तुम्हाला दिलेला आहे, अदरवाइज बाकी कुठे नाही, म्हणून ऑप्शन 3 हा करेक्ट येतो. 38 ला ऑप्शन 3 हा करेक्ट आहे. ओके, आता मी थोडं कन्फ्यूज झालोय इथे बिल्टअप एरिया आणि कार्पेट एरियामध्ये, बिल्टअप एरिया आणि कार्पेट एरियाच्या केसमध्ये. तरी मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये खरंच ऍक्च्युली तो वर्ड काय असायला पाहिजे होता, बिल्टअप पाहिजे की कार्पेट पाहिजे, ऍज पर द UDCPR मी तुम्हाला क्लिअर करून देईल नेक्स्ट आपल्या सिरीजमध्ये, व्हिडिओमध्ये. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन आहे 39 काय सांगतो, ऍज पर द UDCPR फॉर अ डेव्हलपमेंट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इस्टॅब्लिशमेंट ऍडिशनल FSI अबाउट 100% अँड अप टू 200% शाल बी परमिसिबल. खरं तर लक्षात घ्या, 100% आणि 200% पर्यंतचा FSI तुम्ही युटिलाइज करू शकता 18 मीटरच्या प्लॉटवर. बघा किती, 18 मीटरच्या प्लॉटवर, ज्याच्यासाठी साधारणतः बघा कसं आहे, खरं तर कंडिशन कशी असते की एक आहे 12 मीटरचा प्लॉट, 12 मीटर रोड विड्थ, एक आहे 18 मीटर आणि 27 मीटर ऍज पर द UDCPR. मॅक्झिमम परमिसिबल FSI किती युटिलाइज करू शकता तुम्ही इन द फॉर्म ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इस्टॅब्लिशमेंट मध्ये, तर लक्षात घ्या 12 मीटरवर तुम्ही अप टू 3 FSI युटिलाइज करू शकता 12 मीटरसाठी, आणि 18 मीटरसाठी 3.5 युटिलाइज करू शकता, आणि 27 साठी 4 एवढा युटिलाइज करू शकता. ओके, सो अप टू आहे बरे, सगळं अप टू आहे, अप टू. सो अशा पद्धतीचा क्रायटेरिया आहे. पण जर का तुम्ही 18 मीटरचा रोड विड्थ आहे, मिनिमम ऑफ 18 मीटर विड्थ आहे, तर तिथे 100% टू 200% तुम्ही एवढा FSI युटिलाइज करू शकता, किंवा परमिसिबल आहे तशा पद्धतीने तिथे प्रावधान एक ठेवल्या गेलेलं आहे, जिथे तशा पद्धतीने तुम्ही युटिलाइज करू शकता. क्लिअर. हा होता 39. यानंतर आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 40, ज्यामध्ये काय म्हटलंय, अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम द FSI टू बी युटिलाइज शॅल बी इन द प्रपोर्शन. आता बघा, अफोर्डेबल हाऊसिंग स्कीम साठी काय कंडिशन, मॅक्झिमम परमिसिबल FSI इन्क्लुडिंग बेसिक FSI 1 मॅक्झिमम आहे तो 3 FSI युटिलाइज करू शकतो, 3 एवढा FSI युटिलाइज करू शकतो. ज्यामध्ये कंडिशन काय असते, तो जो कोणी ओनर किंवा अफोर्डेबल हाऊसिंग सिस्टीमच्या केसमध्ये जर का डिझाईन करत असेल, त्यापैकी द FSI टू बी युटिलाइज शाल बी इन द प्रपोर्शन 1:3. त्यापैकी अफोर्डेबल हाऊसिंग कंपोनंट अँड द फ्री सेल हाऊसिंग कंपोनंट ऑन 1/4 अँड 3/4, म्हणजे अफोर्डेबल साठी 1/4 आणि फ्री कंपोनंट किंवा सेल साठी 3/4 एवढा पार्ट तुम्हाला ठेवणं गरजेचं आहे. बघा 1/3 चं इथे दिलेलं आहे आणि 1/3 इथे दिलं आहे, 1/4 वाले तर बिलकुल चुकीचे आहे. ऑप्शन बघा, फॉर द अफोर्डेबल हाऊसिंग कंपोनंट अँड द फ्री सेल हाऊसिंग कंपोनंट 1/3 अँड 2/3 नाही आहेत, आणि इथे काय म्हटलंय 1/4 अँड 3/4. बरोबर. सो 1/4 हा जो असतो, हा जो आहे, हा आहे अफोर्डेबल हाऊसिंग कंपोनंट, आणि 3/4 जो आहे तो फ्री सेल हाऊसिंग कंपोनंट असतो, ज्यामध्ये अफोर्डेबल हाऊसिंग सिस्टीम अशा पर्टिक्युलर प्रपोर्शनेट रेशिओवर तुम्ही युटिलाइज करू शकता किंवा डेव्हलप करू शकता.
तर मित्रांनो, हा होता क्वेश्चन नंबर 40, ज्यासाठी ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आहे किंवा परफेक्ट आहे. क्लिअर? सो हे होते अफोर्डेबल हाऊसिंग सिस्टीमच्या केसमध्ये. आजसाठी इथे थांबूया. भेटूया आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या व्हिडिओ सिरीजमध्ये. तोपर्यंत थँक्यू. मित्रांनो, व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्यू गाईज. थँक्यू सो मच.